नमस्कार. आज 12 जुलै 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, नक्षलविरोधी की नागरिक विरोधी? महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर आक्षेप, चर्चेविनाच विधेयक मांडल्याबद्दल नाराजी. सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा येणार होता, बरोबर. मग त्या कायद्याला काल अगदीच म्हणजे जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे आपली, त्यामध्ये मांडण्यात आलं व पहा, त्यावरती चर्चाच झाली नाही. व अगदी मजेची गोष्ट जर म्हटलात तुम्ही, आता 2011नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 11, 23, 72, 9, 72. ओके, आता म्हणजे यामध्ये नक्कीच भर झालेली आहे. ओके, ही लोकसंख्या वाढलेली आहे. मग पहा, एवढ्या लोकांवरती किंवा एवढ्या लोकसंख्येवरती हा जर कायदा लागू असणार होता तर याला चर्चा होणं गरजेचं होतं. पण पार्लमेंटसारखं अगदी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये देखील आपला काय चर्चा झालीच नाही. व पहा, बिल अगदी खूप महत्त्वाचं आहे. असं का म्हणतोय मी तर पहा, या बिलनुसार ना कठोर शिक्षेची तरतूद आहे. व कशा संदर्भात हे कानून आहे किंवा कायदा हा कशा संदर्भात आहे तर नक्षलविरोधी जेव्हापासून BJPचं सरकार आलेलं आहे त्यावेळेस आपल्याला एक डेफिनेशन आलेली आहे, शहरी नक्षलवाद. ओके, शहरी नक्षलवाद हा काय प्रकार आहे जर म्हटलात तुम्ही तर अगदीच भीमा कोरेगावची केस तुम्ही आठवू शकता. या केसमध्ये झालेलं काय पहा, 2018 सालीची ही केस आहे. तर तुमच्या घरामध्ये जर मार्क्सवादी किंवा थोडंसं समाजवादी जे साहित्य आहे ना ते जर सापडलं तर तुम्ही काय शहरी नक्षलवादी म्हणजेच काय सरकारच्या विरोधात बोललात तुम्ही व तुमच्याजवळ जर कम्युनिस्ट टाईप साहित्य वगैरे जर सापडलं तर तुम्हाला पण त्यामध्ये अटक करण्यात आली व त्यालाच काय यांनी नाव दिलेलं आहे शहरी नक्षलवादी. अशा पद्धतीने त्यांनी थोडंसं एक डेफिनेशन मांडण्याचा प्रयत्न केला. ओके, मग महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, तुम्ही जर प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या जर नक्षलवादाला जर तुम्ही प्राधान्य देत असाल किंवा ओके, आता अप्रत्यक्षरित्या हा शब्द इथं देण्यात आलेला आहे. अप्रत्यक्ष म्हणजेच काय होणार आहे पहा, यामध्ये अप्रत्यक्षरित्या आता पहा, मी जाऊन तिथं दंगे घडवून आणत नाही आहे किंवा मी स्वतः जाऊन तिथे आंदोलनाला वगैरे बसत नाही. शेतकरी आंदोलन वगैरे जे झालं त्यावेळेस पण ना शहरी नक्षलवाद हा ही जी कन्सेप्ट आहे ती गाजली होती, बरोबर. मग पहा, मी स्वतः जाऊन तिथे काम करत नाही किंवा मी स्वतः जाऊन तिथे काय आंदोलन वगैरे करत नाही, पण माझ्याजवळ ते साहित्य आहे व मी ट्विट वगैरे करतो किंवा आता सध्याला आपण यूट्यूबचे व्हिडिओ बनवत आहोत, बरोबर. मग ह्या यूट्यूबच्या माध्यमातून माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी तशा पद्धतीने काय करत आहे, प्रत्यक्षरित्या गाईड करत आहे किंवा अप्रत्यक्षरित्या गाईड करत आहे व माझे विद्यार्थी जाऊन तिथं काय आंदोलनाला वगैरे बसलेली आहेत. या नात्याने काय मला कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. व सर्वांना माहिती आहे, भारतीय न्याय संहितेनुसार आता सध्याला पोलीस कोठडीचं टायमिंग किती वाढवलेलं आहे, 60 ते 90 दिवस. ओके, म्हणजे एखाद्याला जर डायरेक्टली जर अटक करण्यात आली महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यानुसार तर याला जामीन तर मिळणारच नाही आहे, एक गोष्ट. त्यानंतर BNS नुसार 60 ते 90 तर 3 महिने तर ऑलरेडी तिथं जाईलच. व पहा, गुन्हा तिथं प्रूव्ह करता येणारच नाही आपल्याला, का तर प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या. आता अप्रत्यक्षरित्या म्हटल्यानंतर पहा, आता अगदीच माझ्याजवळ पण ना समाजवादीचं वगैरे साहित्य आहे किंवा समाजशास्त्र माझं ऑप्शनल सब्जेक्ट होता त्यामुळे समाजशास्त्राचं माझं साहित्य आहे. मग या नात्याने पण ना ते अटक डायरेक्टली तिथं होऊ शकते. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झालेला असेल. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी तेच म्हटलेलं आहे की बा शेवटच्या दिवशी तुम्ही हे विधेयक का मांडलात. ओके, याची चर्चा पण होणं गरजेचं आहे. आताच पहा, आत्ताच आपल्याला भ्यायचं कारण आहे का तर बिलकुल नाही. आता याला ना याची व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी कुठे जाईल हे प्रकरण, बॉम्बे हायकोर्ट. ओके, बॉम्बे हायकोर्टापर्यंत परत सुप्रीम कोर्टामध्ये तर नक्की जाईल असं आपल्या इथं डायरेक्टली इशारा दिसत आहे. ओके, पण पहा, हे कोर्टाची पेंडन्सी वाढवण्यासारखं आहे. का असं म्हणतोय मी, पहा, कोर्टाची पेंडन्सी जर यांनी चर्चा जर विधिमंडळात जर चर्चा चांगल्या पद्धतीने झाली असली किंवा याच्यामधील प्रत्येक गोष्टीची तरतूद वगैरे जर इथं प्रत्येक तरतुदीची जर चर्चा इथं जर झालेली असली तर विरोधक वगैरे तिथंच त्याला काय आपण त्यामध्येच करेक्शन वगैरे केलं असतो. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता पडली नसती. पण यांनी काय केलं आहे, शेवटच्या दिवशी याला विधेयक मांडलं व विधेयक चर्चेविनाच मंजूर करण्यात देखील आलेला आहे. मग यामुळेच इथं नाराजी नाट्य वगैरे चालू झालेलं आहे. आय होप तुम्हाला हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा समजलेला असेल. आता याच्यावरती 6 जुलैला लेख आलेला होता पण त्या दिवशी आपलं व्हिडिओ आलेलं नव्हतं, त्याबद्दल क्षमस्व. पण अगदीच आगामी काळामध्ये विश्लेषणमध्ये हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा नक्की येणार आहे. त्या दिवशी आपण याला डिटेलिंगरित्या चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, आज फक्त थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की ही महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा काय आहे नेमकं व नक्षल विरोधी की नागरिक विरोधी त्याचं नेमकं कारणच ते आहे. हे खऱ्या अर्थाने नक्षलवाद्यांच्या विरोधात काम करणार आहे की खरं नागरिकांच्याच विरोधात काम करेल असा इथं प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पण बॉम्बे हायकोर्टामध्ये ही केस परत एकदा जाईलच. त्यानंतर पूजा खेडकर
यांची केंद्राकडून चौकशी, 1 सदस्यीय समितीची स्थापना, राज्याकडून ही अहवाल पाठवण्याची तयारी. 14 दिवसामध्ये त्यांना काय अहवाल देण्यात येणार आहे, म्हणजे 2 आठवड्याचा टायमिंग दिलेला आहे. 1 सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे पूजा खेडकर यांच्या प्रकरणाबद्दल. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज, साऱ्याच पक्षांना मतफुटीची धास्ती. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक झालेली आहे व अगदीच लागलीच लगेच काय होणार आहेत त्याची मतमोजणी पण आजच चालू होणार आहे. ओके, पाहूयात. म्हणजे पहा, काल अगदीच सर्वांना धाकधूक वगैरे होती, त्यामुळे हॉटेल्स वगैरे गच्च भरलेले होते व अगदीच पहा 15 ते 25 हजारपर्यंत तिथं त्यांचे रूम्स वगैरे रेट वगैरे होते असं दिलेलं आहे. परत ते आपल्यासाठी जास्त काही कामाचं नाही, फक्त लक्षात असावं म्हणून सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, मणिपूरसाठी सरकारवर दबाव आणू, राहुल गांधी यांचं वक्तव्य. स्किप करू शकता. त्यानंतर पुढे चला. CA परीक्षेत मुंबईतील दोघांचा 3रा क्रमांक, नवी दिल्लीतील शिवम मिश्रा प्रथम तर वर्षा अरोरा द्वितीय. काल CAचा निकाल लागलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊ शकतो आपण. येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाहीत. पॉलिटिक्स आहेत, पाहून घेऊ शकता तुम्ही. डॉक्टर आंबेडकर स्मारक पुढील वर्षी पूर्ण होईल, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. त्यानंतर 5 महिन्यात 6,000पेक्षा अंमली पदार्थाबद्दलचे जे गुन्हे आहेत ना ते दाखल करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. आता हा NCRBचा डाटा वगैरे गरजेचा असतो का, तर पुढल्या वर्षी जर तुम्ही मेन्स देणार असाल तर नक्कीच हा डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस सोसायटीमध्ये वगैरे लेख लिहिता किंवा अगदीच एसे, आता UPSCचे एसे म्हणत नाही आहे मी, तर फक्त MPSCचे एसे जर लिहित असाल तर तुम्हाला हा डाटा अगदीच उपयोगी ठरणार आहे. ओके, म्हणजे पहा, MPSC पुढल्या वर्षापासून कशा पद्धतीचे एसे विचारेल यावरती भरपूर काही डिपेंड आहे. कारण UPSCचे जर एसे तुम्ही पाहिलात ना तर ते खूप फिलॉसॉफिकल आहेत व तिथे ही NCRBचा डाटा वगैरे तुम्ही तिथं करू शकत नाही लिंक. पण MPSCने जर समाजवादी वगैरे थोडेसे जर प्रश्न विचारले की समाजामध्ये कशा पद्धतीने थोडीशी क्राईम रेट वगैरे वाढलेला आहे, तर आपण तिथं नक्कीच हे NCRBचा डाटा कोट करू शकतो. त्यानंतर लाल दिव्याच्या गाडी प्रकरणी खेडकरांना दंड, कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांना कुटुंबियांकडून दमदाटी व 21,000 रुपयाचा त्यांना दंड आहे लाल बत्ती लावल्याबद्दल. ओके, लक्षात ठेवा, त्यामुळे सांगितलं. बाकी पुढे चला, इथे आपल्यासाठी गरजेची नाही. त्यानंतर आज संविधान भान आलेलं आहे, पण आपल्यासाठी मला तेवढंसं खास वाटलं नाही. कालचं होतं थोडंसं विशेष, पण आजच्यामध्ये जास्त काही म्हणजे केसेस पण चांगल्या नाही आहेत, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर बेबंदशाहीची पूजा, शैक्षणिक व्यवस्थेची मातेरे करून, अभियांत्रिकी वैद्यकीय शाखांचा खेळखंडोबा करून आता आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये दिवे लावायला सुरुवात केली आहे. हा लेख खऱ्या अर्थाने जर पाहिला तर म्हणजे खूपच एक डोळे उघडण्यासारखा हा लेख आहे, पण शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचायचा आहे. मी आता या लेखला वगैरे जास्त चर्चा करणार नाही व काल बोलत असतानाच आपण त्याबद्दल काय चर्चा केली होती. म्हणजे पहा, नीट किंवा NTA बद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस UPSC हसत होता, अशा पद्धतीने जर तुम्ही म्हटलात तरी चालेल. कारण अगदी विश्वास होता आपल्याला की UPSCमध्ये अशा पद्धतीने खेळनाट्य वगैरे होणार नाही किंवा त्यामध्ये स्कॅम वगैरे होत नाहीत. पण खऱ्याच अर्थाने जर पाहिलात ना तर ते एक अलग लेवल की धांदली आहे असं तुम्ही नक्कीच म्हणू शकता. व इथं पण त्यांनी तेच दिलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे. व पूजा खेडकर यांना खरंच आपण धन्यवाद मानूयात की UPSCमध्ये पण स्कॅम होतं हे त्यांनी आपला समोर ठेवलेलं आहे. अगदी तशा पद्धतीने लेखकांनी इथं थोडंसं कटाक्ष बोललेलं आहेत. पण पहा, खरंच जर पाहिलं तर जे रूल ऑफ लॉ आहे आपल्याकडे ते कदाचित कमी होताना आपल्याला दिसत आहे. ओके, कारण पहा, रूल ऑफ लॉ म्हणजेच काय, कायद्यांचे राज्य. ओके, मग कायद्यानुसार सर्वांनी चालायला पाहिजे ना. किंवा आर्टिकल 15 काय म्हणतं आपल्याला, भेदभाव करू नये. आर्टिकल 14 काय म्हणतं, समानता. कायद्यापुढे समानता सर्वांना आहे का मग इथे? ओके, कारण पहा, एकीकडे ना आपल्याला UPSCमध्ये जर तुम्ही मुलाखत जेव्हा असते त्यावेळेसच ना तुमचं मेडिकल पण होतं. आता जर तुम्हाला ते माहिती नसेल तर यूट्यूबवरती व्हिडिओ पण आहेत किंवा शुभम पवार सरांचे पण ते व्हिडिओ आहेत, तर ते पूर्ण त्यांनी प्रोसिजर सांगितलेले आहेत, ते नक्की तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, तर पहा, तिथे ना सर्व जे कॅन्डिडेट येतील इंटरव्ह्यूसाठी त्यांना मेडिकल वगैरे तिथे घेतली जाते, जे की एम्स रुग्णालय गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. ओके, पण पूजा खेडकर यांच्यासाठी अगदीच जर पाहिलं तर प्रायव्हेट रुग्णालयाची जी हे आहे ते त्यांना तिथं मान्य वगैरे करण्यात आली. मग इथं रूल ऑफ लॉ आहे का, किंवा आर्टिकल 14 इथं चालू आहे का, किंवा आर्टिकल 15 ओके आहे का इथे बरोबर काम करत आहे का, तर नाही आहे ना. ओके, किंवा आर्टिकल 16 पण घेऊ शकतो आपण इथे. तर बिलकुल आपला म्हणजे रूल ऑफ लॉ इथं लागू झालेलं दिसत नाही आहे. मग त्यासाठीच हा लेख लिहिलेला आहे व त्यामुळेच म्हटलं की तुम्ही स्वतःहून हा लेख वाचा, कारण माझे पॉईंट वगैरे तुम्ही टाकणार नाही आहे, इनपुट वगैरे देण्याचं काही हे नाही आहे, तर ते नाही आहे. कारण आपण पण UPSCचेच विद्यार्थी आहेत, त्या निमित्ताने मी त्याबद्दल बोलणार नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, शेतकरी बहिणी जास्त लाडक्या असायला हव्या होतात. आता पहा, सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना आलेली आहे. ओके, मग यालाच अनुसरून अगदी गेल्या वर्षीचं जर तुम्ही बजेट जर पाहिलात तर त्या बजेटमध्ये ना महिलांना प्रवासी भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात आली होती. बरोबर आहे. मग ह्या 2 योजनांची जर आपण एकत्रितरित्या केलं व खऱ्याच योजना ह्या कामी पडत आहेत का, किंवा महिलांसाठी ह्या योजना कशा पद्धतीने आहेत ह्या थोडंसं आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या लेखमध्ये. तर पहा, सर्वांना माहिती आहे आता
अगदीच महिलांसाठी सवलत आहे 50% प्रवासी भाड्यामध्ये सवलत आहे. बरोबर. मग पहा एखादी महिला म्हणजे अगदीच खेडेगावातील किंवा ग्रामीण भागातील जर महिला असेल व त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी जर तिथे बस अवेलेबल नसेल तर बस अवेलेबल जर नसेल तर त्यांना तिथे 50% सवलत मिळणार आहे का? बिलकुल नाही. त्यानंतर अगदीच तिथे जरी जागा नसेल ना तरी त्यांना तिथं गाडीला लोंबकळत प्रवास करावा लागतो. बरोबर आहे. पण ही झाली ग्रामीण भागातील स्थिती. डन. मग याच्याच विरोधाची स्थिती जर तुम्ही पाहिलात तर शहरी भागात पहा. शहरी भागामध्ये 50% पण सवलत आहे त्यांना महिलांना. त्यासोबतच परत 1,500 रुपयाची पण सवलत त्यांना दिलेली आहे. मग पहा खऱ्या अर्थाने अन्याय किंवा खऱ्या अर्थाने ह्या योजनांची गरज कोणाला वाटत आहे? तर अगदीच ग्रामीण भागातील महिलांना. मग लेखकांचं तेच म्हणणं आहे की आपल्या समाजामध्ये ग्रामीण आणि शहरी जर घेतला तर त्या ग्रामीण आणि शहरीमध्ये जेंडर इनइक्वॅलिटी एवढी जास्त आहे ना की आपण त्याचा विचार करू शकत नाही. अगदी जर केला तर पहा आता याचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे व हे तुम्ही कोटेशन देऊ शकता बरं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही निबंध लिहिता महिलांबद्दल वगैरे तर अगदीच पहा नगर जिल्ह्यातील एका दिवंगत नेत्याने भर सभेत असे विधान केले होते की महिलांनी ठरवले की उद्यापासून आम्ही गाय पालन विषयी काहीच काम करणार नाही तर पुढच्या आठवड्यापर्यंत सर्व गायी बाजारात विक्रीसाठी नेल्या जातील. याचा अर्थ असा होतो की एवढाच की दुग्ध व्यवसाय हा पूर्णपणे महिलांच्या कष्टावर उभा राहिलेला आहे. म्हणजेच काय पहा अगदी जर महिलांनी जर शेतीमधलं काम अर्ध जे काम हे आहे त्यांनी जर ठरवलं की करायचं नाही तर पहा आपली शेती व्यवसाय जी आहे किंवा जे पशुपालन वगैरे आहे ते आज ठप्प होईल असं लेखकांचं तिथं म्हणणं होतं. किंवा म्हणजे पहा आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर गेलात ओके तर हे उघड्या डोळ्यांनी ही परिस्थिती नक्कीच पाहू शकता. म्हणजे याचाच अर्थ पहा की शेतामध्ये महिला अगदी पुरुषाच्या बरोबरीने काम करतात. अगदी इथं उदाहरण त्यांनी आजींचं दिलेलं आहे. म्हणजे त्यांची आजी होती त्यांचं उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेस त्या लहान होत्या तेव्हापासूनच त्यांना खुरपणी त्यानंतर अगदीच जे शेतीची पूरक जी कामं आहेत ना त्या करायच्या. ओके. त्यानंतर पहा पुढे खांद्याला खांदा लावून म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नांगरणी वगैरे त्यांनी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे योगदान त्यांनी दिलेलं. पण त्यांना त्याचं बरोबरीचं म्हणजे काय म्हणतो आपण त्यांचं वेजेस वगैरे त्यांना मिळालेलं का? तेवढं त्यांना लाभ वगैरे झाला का? अगदी पुरुषांना तिथं पेमेंट जास्त असते पण महिलांना तिथं अगदीच कमी दिले जाते का? तर त्यांचे शरीरयष्टी म्हणून. पण तसं नसतं ना. त्या दोघं पण अगदी बरोबरीने काम करतात. तरी देखील पहा जेंडर इनइक्वॅलिटी शेतामध्ये आपल्याला जास्त पद्धतीने दिसते. तरी देखील पहा ग्रामीण भागातील महिला ह्या कंप्लेन वगैरे करणारच नाहीत का? तर अगदी पती परमेश्वर हे एक तिथं पॉईंट आहे. ओके. या नात्याने ना त्यांनी कधीच पुढे वगैरे त्याबद्दल आवाज वगैरे उचलणार नाहीत. त्यामुळे आपल्या समाजामध्ये पहा एकतर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये डिवाईड तर आहेच आहे पण ग्रामीण भागामधील महिला आणि शहरी भागामधील महिला यांच्यामध्ये पण खूप डिफरन्स तिथं क्रिएट झालेला आहे. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊयात आपण. आता पहा महिला ना अगदीच शेतामध्ये काम केल्यानंतर अगदीच त्यांना पुढचं म्हणजे गट फिलिंग वगैरे जास्त असते किंवा त्यांच्याकडे सिक्स सेन्स असतं असं आपण सर्वजण म्हणत असतो. बरोबर. मग पहा त्यांना माहिती असतं. आता याचं उदाहरण पण यांनी इथं दिलेलं आहे की एखाद्या वर्षी जर कांदा लावला आपण बरोबर तो त्या वर्षी त्याला चांगलं पीक आलं म्हणून आपण दुसऱ्या वर्षी जर कांदा लावला ना तर अगदीच सर्वजण जर कांदे तिथे घेतलेले असतील तर काय कांद्याचे भाव पुढल्या वर्षी पडतात. हे अगदी महिलांना माहिती असतं व महिला पुरुषांना सांगायला गेले तर अगदीच पुरुषांचं तिथं काय इगो वगैरे क्रिएट होईल व ते महिलांचं वगैरे ऐकणार आहेत का? तर बिलकुल ऐकणार नाहीत. मग प्रॉब्लेमच ती आहे की आपण ग्रामीण भागामधील जे किंवा शेतामधील शेतकाम करणाऱ्या वगैरे ज्या महिला आहेत त्यांचं कोणी तिथं ऐकून वगैरे घेण्यास तयार नाही. किंवा अगदीच आता पहा इथे काही डाटा पण दिलेला आहे. तर हा डाटाचा जर आपण विचार वगैरे जर केला आता एकच मिनिट द्या मला. तर पहा आज पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये 20% सुद्धा महिला या शेती खातेदार नाहीत. म्हणजे 20%पेक्षा कमीच आहेत ज्यांच्या नावावरती शेती आहे. ओके. जे 20%पेक्षा कमी अशा महिला आहेत ज्यांच्या नावावरती शेती आहे. म्हणजे पहा 100%पैकी जर तुम्ही 20% पण तिथे जर महिलांच्या नावावर शेती नसेल तर त्या अगदीच दुसऱ्यांच्या जीवावर किंवा म्हणजे अगदीच म्हणजे पुरुषांवरतीच ते काय डिपेंडेंट आहेत. बरोबर. त्यानंतर पहा अगदी आपल्याकडे काय पीक विमा वगैरे मिळणार आहे किंवा PM किसान योजना वगैरे दिलेली आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स वगैरे आहेत जे की शेतकऱ्यांसाठी देतात शेतकऱ्यांसाठी त्या अगदीच उपयोगी आहेत. बरोबर. मग पहा या स्कीम्समधून जो काही पैसा वगैरे येणार आहे तो कोणाच्या जास्तीत जास्त अकाउंटमध्ये जाणार आहे? मग तो पुरुषाचा जाणार आहे. मग ह्या स्कीम्समधून आपण कोणाला जास्त प्राधान्य देत आहोत किंवा मग कोणत्या संस्कृतीला वगैरे आपण प्राधान्य देत आहोत? तर पुरुष प्रधान संस्कृतीला आपण काय करत आहोत? प्राधान्य देत आहोत. ओके. हा एक प्रूव्हन फॅक्ट आहे. त्यानंतर अगदीच
या सर्व गोष्टींमुळे प्रॉब्लेम काय आहे, महिलांच्या हाती पहा, जर महिलांना आपल्याला जर सशक्त वगैरे करायचं असेल तर अगदीच त्यांना पण म्हणजे शिक्षण तर देणं गरजेचंच आहे, पण अगदीच त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी वगैरे आपल्याला काय तिथं त्यांना पण म्हणजे पैशाची आर्थिक मदत देखील करणं गरजेचं आहे, बरोबर. पण पहा, महिलांच्या नावावरती शेतीच नसल्यामुळे आपण त्यांना तशा पद्धतीने हे करणार आहोत का, आर्थिक मदत वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत का, तर बिलकुल तिथं प्रोव्हाइडच होत नाहीये. हा एक इथं मोठा प्रूव्हन फॅक्ट आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी समजत आहेत. त्यानंतर अगदीच आत्ताच काय म्हटलं आपण की महिलांचं शेतीमध्ये वगैरे ऐकत नाहीत का, तर पुरुषी युग वगैरे तिथे येतं. अगदी तशाच पद्धतीने झालेलं आहे पहा. तर शेतात संपूर्ण खपायचे परंतु काहीच ओळख नाही अशी या भागाची ओळख आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ग्रामीण भागातील कोणत्याही उपवर मुलीला शेतकरी मुलाशी लग्न करायचे नाही आहे. कारण पहा, अगदी त्यांनी त्यांची आई, त्यांची काकू वगैरे सर्वांना पाहिलेलं आहे ना, त्यांचं घरामध्ये निर्णय क्षमता बिलकुल शून्य असते. ओके, मग ते शेतकरी मुलगा वगैरे तशा पद्धतीने पुढे पाहतील का आपलं भविष्य वगैरे त्याच्यासोबत, तर बिलकुल पाहणार नाहीच. मग हेच आपल्याला बदलायचं आहे किंवा ही जी सामाजिक स्थिती आहे, ओके, तर हेच आपल्याला चेंज करायची आहे. आता पहा, फक्त हा लेख एका अँगलने तुम्ही पाहू नका, तर अगदी याचे भरपूर अँगल वगैरे आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे GS1 मध्ये ना हा लेख आपल्यासाठी खूप कामी येणार आहे. ओके, हा जो डाटा मी इथं दिलेला आहे किंवा हे लेखकांनी जो डाटा वगैरे दिलेले आहेत ना, ते प्लीज याला तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे एकदा काढून ठेवा. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, मग या ग्रामीण भागातील महिलांना मदत करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे होतं. आता ही जी स्कीम आली, लाडकी बहीण स्कीम आली, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी ही स्कीम आणली त्यांचे आपण धन्यवाद देऊयात. पण अगदी जे पॉलिसी मेकर्स होते त्यामध्ये ना त्यांनी आणखीन थोडंसं भर वगैरे घालणं खूप गरजेचं होतं. ओके, म्हणजेच कशा पद्धतीने, तर ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिला या दोघांचं जर तुम्ही अगदी हे केलं, काय म्हणतो आपण, विभागणी वगैरे जर केली, तर ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी जास्त त्यांना पैशांची वगैरे गरज होती. हे आपलं इथं प्रूव्हन फॅक्ट आहे. बाकी शहरी भागातील महिलांसाठी पण आपण तशा पद्धतीने स्कीम करू शकलो असतो, पण अगदी त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. शहरी भागामध्ये पहा, हॉस्टेलची वगैरे तिथं तुम्ही निर्माण वगैरे करू शकला असता. ओके, कारण शहरी भागामध्ये तिथं व्यवसाय वगैरे आहेत महिलांना, पण ग्रामीण भागातील महिलांना तशा पद्धतीने व्यवसाय नाहीत किंवा समाजामध्ये जर प्रगत व्हायचं असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी म्हणजे भरपूर काय म्हणतो जे बर्डन्स आहेत ते तिथे येतील, पण शहरी भागामध्ये तशा पद्धतीने नाही आहे. ओके, मग यासाठी थोडंसं ह्या योजनेचं जे विश्लेषण आहे ते थोडंसं आणखीन ब्रॉड जर केलं असतं तर ते बेटर झालं असतं. इथंच अशा पद्धतीने इथं लेखक वगैरे काय सजेशन्स देत आहेत. व अगदी तुम्हाला पण सजेशन्स वगैरे जर विचारले तर अगदी मी सांगितलं ना, ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिला या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्यांचं डिफरन्सिएशन करून पॉलिसी वगैरे जर झाली असती तर ते बेटर झालं असतं असं नक्की तुम्ही सांगू शकता. म्हणजेच काय, शेतकरी बहिणी जास्त लाडक्या असायला हव्या होत्या असं तुम्ही त्यांना नक्की म्हणू शकला असता. म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना जी 50% जी सवलती बस भाड्यामध्ये वगैरे आहे ती त्यांना कदाचित लागू होणार नाही, पण शहरी भागामध्ये बस अवेलेबल वगैरे असतात, त्यामुळे यांना ह्या सर्व योजनांचा लाभ प्रामुख्याने मिळत आहे, पण त्यांना मिळत नाही आहे. त्यामुळे आपण तशा पद्धतीने योजना आखत असताना प्रादेशिक स्वरूपानुसार आपण जर योजना आखल्या असत्या तर ते बेटर झालं असतं असं तुम्ही नक्की तिथं म्हणू शकता. ओके, तर हे अशा पद्धतीचा हा लेख होता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी विरोधातील विधेयकात काय आहे. तर पहा, जे म्हणजे जे स्पर्धा परीक्षा आहेत, आता E1 UPSC, त्यानंतर MPSC, त्यानंतर तलाठी भरती, सर्वच घ्या एक्झाम, इथं सर्व एक्झाम वगैरे दिलेले आहेत. त्या सर्व एक्झाममध्ये जर एखाद्या वेळेस चिटिंग वगैरे जर झाली तर गुन्हेगारांना 3 ते 5 वर्षांचा कारावास, 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि दंड भरण्यास कसूर केल्यास कारावासाची अतिरिक्त शिक्षा देण्यात येईल. सेवा पुरवठादार 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडास पात्र असेल. तसेच परीक्षेचा खर्च वसूल करण्यासह कोणतीही स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी 4 वर्षांसाठी प्रतिरोध करण्यात येईल. म्हणजे अगदीच त्यांनी एखादी संस्था वगैरे जर असेल व त्यांनीच फ्रॉड जर केलं असेल तर त्यांना 4 वर्षासाठी बार वगैरे करण्यात येईल. ओके, तर अशा पद्धतीने पहा ह्या शिक्षा आहेत. पण तुम्ही हा जर सेंट्रलचा जर ॲक्ट पाहिला, आता हा राज्य सरकारचा कायदा आहे बरं. ओके, व तुम्ही सेंट्रलचा जर पाहिला ना कायदा, सेंट्रलचा थोडासा स्ट्रॉंग आहे, पण राज्याचा इथं कायदा कमी थोडासा हे झालेलं आहे, सौम्य पद्धतीचा आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या गटाने संघटित पद्धतीने हा गुन्हा केला असेल, म्हणजे पेपरफुटीचा जर गुन्हा संघटित असेल तर त्या व्यक्तींना 5 ते 10 वर्षांची कारावास आणि 1 कोटी रुपयांपेक्षा कमी नसेल इतका दंड घेतला जाईल. म्हणजे थोडासा जास्त दंड वगैरे इथं लावण्यात येणार आहे संघटित जर गुन्हा असेल तर. ओके, मग पहा यामध्ये नक्कीच म्हणजे यामध्ये पण ना थोडेसे पळवाटा इथं दिसत आहेत. जसं की पहा, एखाद्याला जर दंड भरला नाही तर अगदीच त्याला काय हे केलेलं आहे, म्हणजे अतिरिक्त शिक्षा वगैरे देण्यात येईल. व अतिरिक्त शिक्षा म्हटल्यानंतर पॅरोल वगैरे आल्या. मग ह्या सर्व गोष्टींमुळे यामध्ये काय थोडेसे पॉईंट मिसिंग आहेत असं जे स्पर्धा परीक्षा स्टुडंट राईट्सचे जे महेश बडे आहेत अध्यक्ष, त्यांनी तशा पद्धतीने त्या काय सजेशन्स वगैरे सरकारला दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग पाहूयात की बा यामध्ये आणखीन अमेंडमेंट वगैरे होतील का.
पण आता माहिती नाही अमेंडमेंट वगैरे होतील का नाही ते, पण माहिती असणं गरजेचं आहे की स्पर्धा परीक्षाच्या विरोधातील कायदा कशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर हे 2-3 पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. ते 3 ते 5 वर्षांची शिक्षा तिथे देण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर पुढे लाहोर उच्च न्यायालयात प्रथमच महिला मुख्य न्यायाधीश. आता हे पाकिस्तानबद्दल आहे. ओके. पण मला नाही वाटत की आता हा प्रश्न वगैरे विचारेल. पण पहा MPSC पण काही सांगता येत नाही. म्हणजे कंबाईन परीक्षेला आय थिंक याच्यापूर्वी पण आलेले होते पाकिस्तानबद्दलचे पण पर्सन इन न्यूज वगैरे आलेले होते. त्यामुळे ही न्यूज तुम्ही लक्षात ठेवा. ओके. पर्सन इन न्यूजसाठीची ही न्यूज होती. त्यानंतर मणिपूर मुद्द्यावरून सरकारवर दबाव आणू राहुल गांधी यांचे आश्वासन. पंतप्रधानांवरती पुन्हा त्यांनी टीका केलेली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून हा कोणता दिवस म्हणून हे केलेला आहे, घोषित केलेला आहे, तर अगदीच संविधान हत्या दिवस म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे. आता पाहूया त्याचं फलित काय होणार आहे, किंवा म्हणजे ही जी हिस्ट्री रिपीट होऊ नये याची आपण नक्कीच शाश्वती वगैरे घेऊ असं तर आपण म्हणता येईल. त्यानंतर रूल ऑफ लॉ आपल्याला टिकवायचा आहे हे आपण नक्कीच तिथं लक्षात ठेवूयात. ओके. आता जे मेन्सचे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी प्लीज रूल ऑफ लॉ हा टॉपिक एकदा वाचून घ्या. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर प्रत्येक कुटुंब निरोगी असेल तेव्हाच विकसित भारताचे ध्येय साध्य होईल असं JP नड्डा यांचे प्रतिपादन. आता पहा, काल सर्वांना माहिती आहे 11 जुलै. आता काल तो लेख आलेला होता लोकसंख्याबद्दल, व मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही तो लेख वाचून घ्या. सॉरी, मी तो लेख आणलेला नाही आहे आज, पण आय होप तुम्ही तो लेख वाचून घेतला असाल. पहा, त्या लेखमध्ये ना अगदी भारताची जी लोकसंख्या आहे, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये काय आपण नंबर 1 बनलेलो आहोत. ओके. म्हणजे जगामध्ये नंबर 1 आज आपण लोकसंख्येच्या स्वरूपामध्ये तर आहोत. बरोबर. मग ह्यालाच अनुसरून तो लेख होता, व त्या लेखमध्ये अगदीच सजेशन्स पण देण्यात आले होते की फ्युचरमध्ये भारताने काय म्हणजे काय काय ॲक्शन्स वगैरे घेतले पाहिजेत, किंवा जे 2003ची आपली जी लोकसंख्याची जी पॉलिसी आहे ती पण आता थोडंसं डबघाईला आलेली आहे. पहा, कारण ती पूर्वीची होती, आता त्यामध्ये अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. अगदी त्यालाच अनुसरून आता इकडे मिशन परिवारबद्दल काल JP नड्डा यांनी बोललेले आहेत. तर पहा, भेटीदरम्यान नड्डा यांनी मिशन परिवार विकासाबाबतही चर्चा केली. ते म्हणाले की राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमातील ही सर्वात यशस्वी योजना आहे. कोणती? मिशन परिवार विकास. ओके. प्लीज लक्षात ठेवा, मेन्समध्ये तुम्हाला मेन्समध्ये हे थोडेसे जर इनपुट टाकलात तर अगदी चांगल्या पद्धतीने येईल. त्यानंतर 7 राज्यांतील 14 मोठ्या जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नंतर ते इतर सर्व जिल्हे आणि 6 ईशान्येकडील राज्यांमध्ये लागू केली जाईल. या योजनेमुळे राज्यांमधील एकूण प्रजनन दर कमी देखील झालेला आहे. ओके. व यावर्षी UPSCने प्रजनन दरबद्दल प्रश्न विचारलेला होता. म्हणजे अगदी खूप ब्युटिफुलरित्या तो प्रश्न फ्रेम करण्यात आलेला होता. म्हणजे एकीकडे जन्मदर आणि दुसरीकडे प्रजनन दर येतं. पहा, तर अगदी तशा पद्धतीने तो प्रश्न होता. शक्य झालं तर UPSC PYQ एकदा तुम्ही पाहून घ्या, 2024चा प्रिलिमचा पेपर. ओके. त्यानंतर पुढे चला, लोकसत्ताच्या बातम्या आता इथे संपतात. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे त्यानंतर नेक्स्ट येतं द हिंदू. द हिंदूमध्ये पहा, डेंग्यूबद्दल आज एक लेख आलेला आहे व हा चांगला आहे, त्यानिमित्ताने मी घेतलेला आहे. तर पहा, तमिळनाडूमध्ये येत्या आगामी 2-3 महिन्यामध्ये डेंग्यूच्या केसेस वाढतील असं काही जणांचं मत आहे. त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट या नात्यानेच हा लेख आलेला आहे, व डिझास्टर मॅनेजमेंट आपण कंट्रोल कसं करू शकतो हे पण आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. तर पहा, डेंग्यू. आता डेंग्यू म्हटल्यानंतर अगदी आजार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण अगदीच UPSC PYQ जर तुम्ही पाहिलात ना, तर UPSCचं फेवरेट आहे मॉस्किटो. मग हे कोणत्या मॉस्किटोपासून होतं? तर एडिस मॉस्किटोपासून हे होतं. ओके. म्हणजे पहा, याचा फैलावच आहे. ॲडिस मॉस्किटोनं जर बाईट वगैरे केलं म्हणजे त्याच्या संसर्गापासूनच काय हा डेंग्यू हा आजार होत असतो. ओके. हे लक्षात ठेवा. नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टर बॉर्न डिसीजेस कंट्रोल, ओके, यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांच्याकडे जो डाटा कलेक्ट झालेला आहे पहा, त्यानुसार 30 एप्रिलपर्यंत भारतामध्ये 19,477 डेंग्यूच्या केसेस आपल्याला आढळलेल्या आहेत, व त्यापैकी 16 डेथ झालेल्या आहेत. यामुळे आता पहा, 19,000 जवळपास आपण जर 20,000 जर केसेस जर पाहिलात नाही ते, तर डेंग्यूच्या आहेत. म्हणजेच काय, हे सिव्हिअर डिसीज आहे. ओके. अगदीच म्हणजे काय म्हणतो आपण, अगदी भयावह हा डिसीज आहे असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, आता WHO याबद्दल काय म्हणत आहे का, तर अगदीच पहा, अकॉर्डिंग टू द WHO ॲज ऑफ 30 एप्रिल over 7.6 cases of dengue were reported in 2024. This including 3.4 million confirmed cases, over 16,000 सेव्हर केसेस अँड 3,000 डेथ. म्हणजे पहा, 16,000 जर केसेस असतील तर त्यापैकी 3,000 काय झालेले आहेत, डेथ झालेले आहेत. ओके. 16पैकी 3,000 तर जगामध्ये पूर्ण डेथ झालेले आहेत. व याचा फैलाव कुठं कुठं आहे, तर अगदीच पहा, डेंग्यू इज एंडेमिक. म्हणजे जसं पॅन्डेमिक ना, अगदीच महामारी, अगदी त्या पद्धतीने ही एंडेमिक आहे. इज मोर दॅन 100 कंट्रीज इन WHO रिजन्स ऑफ आफ्रिका, द अमेरिका आणि ईस्टर्न मेडिटेरेनियन, साऊथ ईस्ट एशिया अँड वेस्टर्न पॅसिफिक. आता पहा,
आय थिंक आता आठवत नाही आहे मला, पण UPSCने ना अशा पद्धतीने एक प्रश्न विचारलेला होता, लिबियामध्ये कोणता आजार हे आहे एंडेमिक कोणता आजार आहे तिथं, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता. व पहा आफ्रिकन कंट्रीज ना आपल्याला लवकरात लवकर लक्षात राहत नाहीत. ओके, त्यासाठी हे लक्षात ठेवा की डेंग्यू कुठे कुठे एंडेमिक डिक्लेअर करण्यात आलं आहे WHO कडून. तर आफ्रिका, त्यानंतर अमेरिकन नेशन्स, त्यानंतर ईस्टर्न मेडिटेरेनियन, साऊथ ईस्ट एशिया. ओके, ईस्टर्न मेडिटेरेनियन म्हणजे काय, पूर्वी हे जे मेडिटेरेनियन सी आहे तर याच्या पूर्वेकडची पूर्वेकडची साईड. त्यानंतर वेस्टर्न पॅसिफिक आणि साऊथ ईस्ट एशिया. ओके, हा भाग. तर अशा पद्धतीने ना काय म्हणतो, तर इथे हा डेंग्यू हा एंडेमिक आहे. त्यानंतर पुढे अमेरिकन, साऊथ ईस्ट एशियन हे आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर विथ एशिया अकाउंटिंग फॉर अराउंड 70% ऑफ ग्लोबल डिसीज बर्डन. ओके, 70%चं जे बर्डन आहे ना ते एशियावरती आहे असं यांचं पण म्हणणं आहे. ओके, म्हणजे एशियामध्ये याचा फैलाव अगदी जास्त आहे व त्यातील अगदीच जर पाहिलात तुम्ही तर इंडिया पण आहे. व इंडियामध्ये कुठे कुठे तर कर्नाटका, केरळ, तमिळनाडू. ओके, व हे कर्नाटक, केरळ, तमिळनाडू का, तर अगदीच पहा यांची जर तुम्ही हे पाहिलात जिओग्राफिकल लोकेशन जर पाहिलात यांची, तर इथं आहे विषुववृत्त व इथं लवकरात लवकर म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ कोण आहेत तर अगदीच हे आहेत पहा आपले तमिळनाडू, कर्नाटक, केरळ हे राज्य आहेत. त्यानंतर मेडिटेरेनियन सी पण पहा विषुववृत्ताजवळ आहे, किंवा जे अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका आणि जे आफ्रिकन कंट्रीज आहेत ते पण कुठे आहेत, विषुववृत्तावरती आहेत. म्हणजे इथं काय टेम्परेचर जास्त असतं किंवा क्लायमेट चेंज पण या सर्व गोष्टींमुळे काय डेंग्यूचा जे मच्छर आहेत किंवा डास आहेत त्यांची उत्पत्ती जास्त होते. बरोबर आहे, डासांची उत्पत्ती झाली म्हणजे पहा आता अगदीच तुम्ही रेडिओवरती वगैरे जर पाहिलं असाल म्हणजे ॲडव्हर्टाईज वगैरे येतात ना, तर त्यामध्ये ते काय म्हणतात की अगदी कुठेही पाणी साचू वगैरे नकात. ओके, जर पाणी साचलं तर त्यामध्ये डासांची वगैरे उत्पत्ती होईल. मग अगदी तसंच पहा विषुववृत्त जे एरिया आहे इथे ना जास्त पाऊस पडण्याचे जास्त चान्सेस असतात. व जास्त चान्सेस म्हटल्यानंतर अगदीच पहा इथेच गरीबातले गरीब नेशन पण इथंच अवेलेबल आहेत. जसं भारत आहे, त्यानंतर इकडं आफ्रिकन कंट्रीज वगैरे आहेत. आता अमेरिका जर पाहिला तर ते थोडंसं नॉर्थला आहे, त्यानंतर UK पण थोडंसं नॉर्थला आहे, फ्रान्स, जर्मनी वगैरे हे सर्व नॉर्थ साईडला आहेत. पण विषुववृत्तातले ना थोडेसे गरीब नेशन्स आहेत. बरोबर, गरीब नेशन असून पण पहा गरीब नेशन आहेत व त्यानंतर तिथेच नैसर्गिक आपत्ती पण जास्त येतात. ओके, या सर्व गोष्टींमुळे पहा पाण्याचं म्हणजे अगदीच टायर पण असेल त्या टायरामध्ये पण जर पाणी साचलं तिथं डासाची उत्पत्ती होऊ शकते. मग तिथून डासांची उत्पत्ती झाल्यानंतर एखाद्या वेळेस जर ते मॉस्किटो वगैरे तशा पद्धतीचे असेल म्हणजे एडिस मॉस्किटो जर असेल तर लगेच काय त्यापासून डेंग्यू वगैरे तिथं डेंग्यूची साथ वगैरे पसरली जाते. मग ह्याच सर्व गोष्टींमुळे इक्वेटोरियल जे रिजन आहे तिथं आपला डेंग्यूचा फैलाव जास्त आपल्याला दिसत आहे. ओके, तर हे एक पॉईंट इथं आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आता अगदी आपण पाहूयात की भारतामध्ये डेंग्यूचं फैलाव वगैरे कधी झाला किंवा म्हणजे पहिल्यांदा कधी कुठे केस वगैरे आलेली आहे, तर मद्रास 1780 पहिल्यांदा केस वगैरे आलेली. मग त्यावेळेस अगदीच लगेच त्यावर ते ब्रिटिशर्स होते ना, मग त्यांनी प्रिकॉशन्स वगैरे त्यावेळेस घेतलेले होते. मग त्यानंतर 1945 ना आपण आयसोलेशनची वगैरे सुविधा केलेली आहे. म्हणजे डेंग्यूचा वगैरे फैलाव जर झालेला असेल तर आपण आयसोलेशनची सुविधा 1945 पासून आपण चालू केलेली आहे. त्यानंतर डेंग्यू फीवर इन कंट्री वॉज रिपोर्टेड इन 1956 फ्रॉम वेल्लोर डिस्ट्रिक्ट इन द स्टेट दे सेड. ओके, आता हे तमिळनाडूबद्दलचं आहे. तमिळनाडू स्पेसिफिक जर म्हटला तुम्ही तर 1956 वेल्लोर डिस्ट्रिक्टमध्ये पहिल्यांदा त्यांची काय डेंग्यूची केस आलेली होती. ओके, आता हे स्पेसिफिकलीरित्या द हिंदू पहा तमिळनाडू कडून येतं किंवा साऊथचं न्यूजपेपर आहे. ओके, त्यामुळे हे तमिळनाडूचं लव त्यांनी हे करत आहेत म्हणजे दाखवत आहेत की आम्ही तमिळनाडूचे आहोत म्हणून. ओके, त्यानंतर पुढे चला, वी आर सेईंग केसेस थ्रू आउट द इयर, देअर आर मोर केसेस इन शॉर्ट टाईम इफ कंट्रोल मेजर आर नॉट टेकन ऑन टाईम. पहा आता यांचं काय म्हणणं आहे की डेंग्यूच्या केसेस यावर्षी कमी होतील, मान्य आहे, पण सांगता येत नाही. जर आपण जर लवकरात लवकर जर याचे मेजर घेतले तर नक्कीच मदत होईल आपला. अन्यथा पहा आता पावसाचे सीझन चालू झालेला आहे. बरोबर, मग पावसाचे पाणी जर वगैरे तशा पद्धतीने जर साचलं तिथं तर अगदीच डेंग्यूचा आजार वगैरे तिथं किंवा म्हणजे मच्छर वगैरे तिथं पसरण्याचे जास्त चान्सेस आहेत. व हे एकदा जर एंडेमिक तशा पद्धतीने जर घुसलं तर पहा 2017 म्हणजे 5-5 वर्षाला किमान येतं भारतामध्ये आउटब्रेक होतं डेंग्यूचा, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्या पूर्वीचा आउटब्रेक कधी झालेलं होतं तर 2017ला झालेलं होतं. मग आता अगदीच प्रिकॉशन घेण्याची गरज आहे असं लेखक इथं म्हणतात. मग त्यासाठी पहा अगदीच कंट्रोल मेजर्स घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, हा डिझास्टर मॅनेजमेंटचा टॉपिक आहे. GS3 आपल्याला हा विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणजे इतिहासापासून आपण काय शिकतो तर इतिहासामध्ये काय 2017 एंडेमिक आलेलं होतं तमिळनाडूमध्ये. मग त्यासाठीच आपल्याला त्या इतिहासातील घटनापासूनच आपल्याला हे शिकायचं आहे की बा तमिळनाडू डेंग्यूला बळी पडू वगैरे शकतं. यासाठी आपल्याला पावसाळ्याच्या पूर्वीच काय तिथं मेजर्स घेणं गरजेचे आहेत. मग पहा आता ही असं का होत आहे किंवा डेंग्यू येण्यामागची कारणं वगैरे जर म्हटला तुम्ही तर अगदीच इथं दिलेलं आहे. अर्बनायझेशन अँड क्लायमेट
चेंज फ्युलिंग चेंज सॉरी एकच मिनिट द्या, हे थोडंसं क्लिअर करतो. हां, आर अर्बनायझेशन अँड क्लायमेट चेंज फ्युलिंग डेंग्यू स्प्रेड इन द वर्ल्ड. अगदी बरोबर आहे. तर पहा, क्लायमेट चेंजमुळे काय होत आहे, बिनमोसम बरसात वगैरे त्या पद्धतीने जर झाले तर अगदीच पाणी वगैरे साचून तिथे नक्कीच डेंग्यूचा फैलाव वगैरे होऊ शकतं. व त्यातल्या त्यात मुख्य म्हणजे कोण केसदार आहे तर अर्बनायझेशन. अर्बनायझेशनमुळे पहा, अगदी दाट वस्ती असते. दाट वस्ती असल्यानंतर घनता कमी, या गोष्टी सॉरी घनता जास्त, या सर्व गोष्टींमुळे ना अगदी स्वच्छता कमी होते. व स्वच्छता जर कमी असेल तर तिथे मच्छरांचा फैलाव जास्त व अगदीच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तुम्ही म्हणू शकता की डेंग्यूचा पण तिथं फैलाव अगदी जास्त होणार आहे. तर अशा पद्धतीने हे डेंग्यूच्या केसबद्दल होतं किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचा हा टॉपिक होता. ओके, तर आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल. त्यानंतर एडिस जे ही आहे मॉस्किटो आहे, हे लक्षात ठेवा. UPSCचा फेवरेट टॉपिक आहे मॉस्किटोबद्दल. यावर्षी इन्सेक्टवरती प्रश्न आलेला होता, गेल्या वर्षी मॉस्किटो वॉल्वाच्या या मेथडवरती प्रश्न आलेला होता. त्यामुळे मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. त्यानंतर आणखीन एक न्यूज होती, जे आपण पूर्वी मॉर्निंगला करायचं पहा न्यूज अनालिसिस, ते आपण इव्हिनिंगला वगैरे शिफ्ट केलेलं आहे थोडंसं. त्यानंतर अगदीच माझ्या मते हे टाईम वगैरे बेटर असेल, कारण पहा तुम्ही सकाळी ना लोकसत्ता द हिंदू तुमच्या परीने तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये जे ॲडिशन पॉईंट वगैरे असतील ते मी सांगत जाईन. ओके, आय होप हा टायमिंगबद्दल तुम्ही नक्कीच मला सजेशन वगैरे द्याल. ओके, आता थांबूयात आपण. धन्यवाद.